गोल्ड ह्या लेवलला शॉर्ट आहे 61च्या, पण 61ला ते गेलं नाही कारण हा कॉल माझा मिस झाला होता, म्हणून मी 58-59च्या दरम्यान मी शॉर्ट केलेला आहे. तर आपली एक पोझिशन इथं आहे. $110 आपल्याला प्रॉफिट दाखवत आहे. इथं 58च्या लेवलला तुम्हाला दिसतं आहे. बघूया त्याचा जास्त टार्गेटचा वेट करत नाही मी. बघूया आपण कितीपर्यंत खाली येतं ते. गोल्ड थोडं खाली येते आहे. सकाळचाच लो आहे 54 आणि 2654. तर हा जर ब्रेक झाला, जे आपलं टार्गेट आहे 52-53च्या दरम्यान, ते आपल्याला इझिली मिळून जाईल. बघूया आता आपल्याला प्रॉफिट किती होतं. 60च्या दरम्यान आपल्याला प्रॉफिट होतं. 52-53च्या दरम्यान आलं तर मी हे बुक करेन. गोल्डने सकाळचा लो तोडलेला आहे, पण बघूया आपलं टार्गेट अजून येते का नाही. टार्गेट आले तर आसपास बुक करायचं आपल्याला. गोल्ड आता हळूहळू खाली येण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्या टार्गेटच्या जवळ आसपास येण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे. बघूया आपण, जे आपलं टार्गेट आहे 52-53च्या आसपासच मी बुक करायचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला प्रॉफिट दिसतो आहे $230, 216. ठीक आहे. 52-53च्या लेवलला तो सस्टेन करतो आहे. बघूया त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट कितपत होतो आहे किंवा काय. आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे. आता आपल्याला प्रॉफिट साधारण $275 आपल्याला दिसतो आहे. तर तो आपण प्रॉफिट हा बुक करूया. 280, 275. ठीक आहे. टार्गेट तर माझं झालेलं. ठीक आहे, मी तर बुक करतो आहे. झालेलं आहे माझं बुक. ऑलमोस्ट $270च्या आसपास आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल इथं जे टार्गेट होतं आपलं 5180 म्हणजे 52 पकडा, तर ते टार्गेट आपलं अचीव झालेलं आहे.